माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ संभाजी शिंदे साहेब पुण्यातला ठाण्याला म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते या राज्याचे पर्यटन मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये सैनिक कार्यकर्ता असल्यामुळे सैनिकांचं गाव म्हणून अंगापूर प्रसिद्ध आहे। त्याच सेवा सोसायटीचे चेअरमन किशोरजी कनसे, जयसिंगजी कनसे, पोपटराव कनसे, धोंडीराम कनसे, चंद्रकांतजी नलवडे, रमेशजी कनसे, नाना सुभाषजी जाधव, महादेवजी कनसे, दादासाहेब कनसे, सुभेदार मेजर पांडुरंग कनसे, निकमजी कनसे, निलमजी कनसे, माजी सरपंच याच्या शुभास्ते हा सन्मान या मातीत अंगापूरच्या होतोय। अंगापूरच्या मातीत सन्मान होतोय। सन्मान झाला की सर्व मंडळींना विनंती करतो की स्टेजच्या एका बाजूला पण यायचं आहे। दुसरा सन्मान करण्यासाठी आणि शिवसेनेचा विचार बाळासाहेब ठाकरेंचं कडवट ऋषिकेश दादा कनसे यांना विनंती करतो। पैलवान ऋषिकेश दादा कनसे ज्यांच्या माध्यमातून जनहित आणि सामाजिक कार्याचे अंगापूरच्या मातीत उभा राहत आहेत। लवकरात लवकर यांच्या वतीने सन्मान साहेबांचा होतोय। अनेक वेळापासून वारकरी आणि धारकरी पंढरीच्या पांडुरंगात या राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेबांचा सन्मान याच मातीत होतोय। खतरनाक होतीये कोयनाकांच्या ठाण्या भागाचा सन्मान होतोय। मंडळी हात वर करूया, जोरदार टाळी वाजवूया शंभूराज देसाई साहेबांसाठी। मागचे मागे चला सगळे झालेले आहेत सन्मान। नुकताच या ठिकाणी दर्जा मिळालेला साहेब मला विचारत होते की पर्यटनाचा दर्जा कधी दिला। म्हणजे साहेब आत्ताच या मार्च महिन्यामध्ये आपण त्याला मान्यता दिली। या गावामध्ये मला आवर्जून सांगितलं पाहिजे, कनसे साहेब जिल्हा संपर्क प्रमुख झाले 2022ला मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि या गावाच्या विकासासाठी जी पुलाची पाकळी म्हणून मला मदत करता आली। आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीमधलं जवळपास 2,53 लाख रुपये आणि त्याच्या पर्यटन विकासामधलं 2 कोटी रुपये असे जवळपास 4.5 कोटी रुपयाचा निधी या गावाच्या विकासासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं या ठिकाणी आपण दिलेला आहे। हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे, या गावात निश्चितपणे कनसे साहेबांच्या सारखा आमचा पक्ष संघटनेचा एक सहकारी काम करतोय आणि गावाला सुद्धा वाटतं की पक्षामध्ये एवढं काम करत असताना त्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला हातभार लागला पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपला हक्काचा पालकमंत्री असल्यावर तर लागलाच पाहिजे। त्यामुळे मी नेहमी आपल्याला सांगेन की या गावाकडं माझं लक्ष तर आहेच आहे, पण त्याच्या अगोदर आदरणीय शिंदे साहेबांचा नेहमी आम्हाला आदेश असतो की तुम्ही आमदारांनी मंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघात ज्यादा निधी घेण्यापेक्षा आपले पक्षाचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या तालुक्यामध्ये, त्यांच्या भागामध्ये ज्यादा निधी आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांनी दिला पाहिजे हा आग्रह केवळ मलाच नाही, आमच्या सगळ्या मंत्र्यांना नेहमी आदरणीय एकनाथ अंगापूरकरांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या साक्षीने एवढा शब्द देतो, मी या ठिकाणी विकास कामं आपल्या गावाला या पंचकृषीला देताना कधीच हात आखडता घेणार नाही। भरभरून तुम्हाला या ठिकाणी विकास कामासाठी मी सहकार्य करेन एवढाच विश्वास देतो। केलेल्या स्वागत सत्काराबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। गणरायाचा आशीर्वाद। मंदिराचं दर्शन, गणपती बाप्पाचं दर्शन झालं। मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी आज विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं दर्शन आपल्यामुळे घेता मला आलं। शरद कनसे यांचा आग्रह होता
आणि पालकमंत्र्यांचा आग्रह होता. आम्ही गुवाहाटीला असताना एक कोणतरी आमचा भक्त पुण्यात होता, संदीप जाधवानी इथं संदीप जाधव तिकडे होता. त्याने म्हणाले इकडे यांचा कारभार यशस्वी होऊ दे म्हणून इकडे गणपती बाप्पाला सांगितलं. आणि आज गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा योग मला आला. संदीप जाधव आहे आणि म्हणून गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी संकट दूर करणारा. मी काल कोकणामध्ये होतो, बोरीचा माळ इथं लक्ष्मीनारायणाचं मंदिराचं मोठं लोकार्पण होतं. अतिशय छोटं गाव होतं, पण त्या गावामध्ये मंदिर भव्य दिसलं असं मानलं. आमचा मुंबईचा आमदार तुकाराम ठाकरे यांचं गाव, त्यांना वाटलं की येईल नाही गावकऱ्यांना एवढ्या छोट्या गावामध्ये, परंतु मोठ्या माणसांकडे आणि मोठ्या गावामध्ये मोठ्या कामासाठी सगळेच जातात, पण जिथे छोट्या गावात जात नाही तिथं एकनाथ शिंदे जातात. आणि मला वाटतं इथं आपण दुसऱ्यांदा आंदोलन करणार कर्जमाफीचे आंदोलन. बघा आता कर्जमाफी आम्ही केली, तेव्हा कर्जमाफी मागणी चिंता का जाता आता आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. आणि 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काय काय केलं इथं आपला काय नाव किशोर कंसेने सगळं माझं काम सांगून टाकलंय. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीचं काम सांगण्याची काही आवश्यकता राहिली नाही. सगळ्या योजना आपण केल्या, मला आनंद आहे. त्यांनी सांगितलं कंसेने की आतापर्यंत इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नाही. मी एकदा विमानात येताना विमानातून माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, मला येताना कधीतरी आपण घेतलेल्या निर्णयांची यादी मला जरा दाखवा. तर मी ती यादी वाचत होतो, तर मला आनंदाने समाधान झालं की 567 निर्णय 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींसाठी असतील, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या भावांसाठी, ज्येष्ठांसाठी, या राज्यातले अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो, हा इतिहास या महाराष्ट्रामध्ये घडला. आणि साताऱ्याची माती आपल्याला माहित आहे, लढायला शिकवते आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देणारी माती आहे. मला अभिमान आहे, इथं मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो नाही. या साताऱ्यातला माझा जन्म या भूमीमध्ये झालेला, मी माझ्या जन्मगावी आपल्या मातीतल्या माणसांना भेटायला आलोय, हा आनंद मला. आणि म्हणून आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात. योजना तर आपण भरपूर केल्या, लाडक्या बहिणींच्या योजना केल्या, अनेक लोकांनी त्याला विरोध केला त्यावेळेस, परंतु योजना राबवणारा इच्छाशक्ती असेल, ताकद असेल, निर्णय घेण्याची धमक असेल, धाडस असेल, तर असे मोठे निर्णय आपल्याला घेता येतात. आणि मी आपल्याला सांगतो, कोणी शेतकऱ्यांसाठी आपण योजना केल्या, शेतकरी सन्मान योजना केली, 6,000 आपल्या प्रधानमंत्री मोदी साहेबांची योजना होती, आपण त्यात 6,000 आमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात टाकले. 12,000 रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हे बदलले, नुकसान भरपाईच्या अटी शर्ती बदलल्या, अनेक निर्णय आपण
आपण घेतले, चिंतनाचे निर्णय घेतले. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज आपण जे चित्र पाहतोय की महायुती सरकारच्या पाठीशी या महाराष्ट्राची जनता खंबीरपणे उभी राहिलेली आहे. मी आपल्याला एवढं सांगतो की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी आणि आपण सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये 232 जागा महायुतीला दिल्या आतापर्यंत. आणि झालेल्या आता निवडणुकांनंतर त्या झाल्या, नगरपालिका झाल्या, नगर परिषद झाल्या, महापालिका झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील तुम्ही शिवसेनेला भरभरून यश दिलं, त्यामुळे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद आपल्याला देतो. शरद कणसे त्यांचे सर्व सहकारी, आज इथं संजीव बाबा आहेत, सगळे लोक आपले व्यासपीठावर आहेत, पदाधिकारी, हे सगळे मेहनतीने या ठिकाणी आपण कुठं जातोय आपला पक्ष, त्याचा आनंद आहे. गणपती बाप्पा आता त्याचा आशीर्वाद आहे पत्रकारांशी. आणि म्हणून या बवर्ग क्षेत्र तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, बवर्ग पर्यटन. आणि त्याला देखील मी सांगू इच्छितो, यापूर्वी 2 मुख्यमंत्री असताना त्याला 5 कोटी होते. वारकरी मंडळी मगाशी आली होती. पंढरपूरच्या वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांना निधीचं अनुदान, निधीचं अनुदान आपण चालू केलं आणि अनेक सत्कार झाले. परंतु आजचा हा सत्कार जो आहे अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आहे. आपल्या घरच्या लोकांनी, परिवारातल्या लोकांनी हा सत्कार केलेला आहे. आणि याचे सगळे मानकरी आपण आहात. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ, हा सगळा जो काही मान आहे, हा सन्मान आहे, हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. एकनाथ शिंदेचा अजेंडा काय? या राज्याचा विकास करणं, या राज्याचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे. मगाशी कोणीतरी सोन्याचा उल्लेख केला. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु तमाम या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचं जन्म झालेला. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं हे बघणारा आमचा अजेंडा. आणि म्हणून सत्ता येते, सत्ता जाते, जे काय आपले संबंध आहे, ऋणानुबंध आहे, हे महत्वाचे असते, कायम राहतात, माणुसकी कायम राहते. आणि मग सत्ता आल्यानंतर या सत्तेचा वापर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी केला पाहिजे, सर्वसामान्य माणसाचे चूल पेटवण्यासाठी केला पाहिजे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की पालकमंत्री इकडे आहेत आणि या गावामध्ये, अंगापूरमध्ये काही कमी पडणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की जी काही कामं असतील या ठिकाणी, त्या कामांना निधी कमी पडता कामा नये, याची काळजी आपण. मी पण आपल्या सोबत आहे, काही चिंता करू नका. मी मुख्यमंत्री असताना एवढे विकास कामांना निधी दिला की आता देखील त्याची कामं सुरू आहे. आताही भूमिपूजन उद्घाटन सुरू आहे. मी म्हणतो इकडं कधी बाबा हे कुठलंय, म्हणजे तुम्ही निधी दिला होता, मला तर माहीतच नाही. पालकमंत्र्यांनी पण भरपूर निधी आणला इकडं. पालकमंत्र्यांनी हुशार आहे निधी आणायला. आणि म्हणून आज पाहिलं अतिशय दुर्गम भागामध्ये देखील आज महाराष्ट्र जोडणारा पूल देखील आपण तिकडे बांधला. या भागातला माणूस, या साताऱ्यातला माणूस, या मातीतला माणूस, या भूमीतला माणूस नोकरी धंद्यासाठी मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरात जाण्याची त्याच्यावर पाळी येता कामा नये. हा आमचा अजेंडा आहे, हा आमचा संकल्प आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, आज जे काय आवडते तिथले उत्साह, जल्लोष आज आपण पाहिला की मला त्याचा खरंच अभिमान आणि आनंद आहे. आणि म्हणून या अंगापूरच्या सर्व बांधव, भगिनी, मातांना, सगळ्या ज्येष्ठांना मी वंदन करतो. आणि आपल्याला मी एवढंच सांगतो, हे पुरातन प्राचीन मंदिर आहे, गणपती बाप्पा इथे साक्षात आहे. त्यामुळे तुमच्या या गावाची सगळी संकट, विघ्न दूर झाल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारचा विश्वास करतो.
आणि या गणपतीचा बाप्पाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असावा. पण तुम्ही करून दाखवलंय. एक गाव एक गणपती हा आदर्श इतर गावांनी देखील घेतला पाहिजे आणि अशा प्रकारची जी काय संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम आपण करताय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. मनापासून आपले आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. संपर्क प्रमुखांचा सन्मान या बाबतीत होतोय. साहेब जोरदार ताली वाजली पाहिजे. आपला आदेश शरद कनसे साहेब इथं पोहोचवतात. फाईल लागेल आणि ऋषीभाऊ कनसे असतील, प्रफुल्ल असतील, हे कार्यकर्ते त्या फाईलचा काटेकोर आदेश केला जातो. यानंतर शिवाजी जाधव सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, त्यांचा आपण सन्मान. शरदरावजी यांना आता जी संधी आहे त्याच्यापेक्षा चांगली संधी मिळाली ही आज इथं असणाऱ्या प्रत्येकाची पंचपटी